लग्नासाठी रुखवतात ठेवायला फराळ बघताय का, किंवा पाहुण्यांना आहेर द्यायचा म्हणून लाडू चिवडा बघताय का, तर येस, हा आजचा व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी. आज आपण आलो आहे सायली कुंभोजकर हिच्याकडे, सदाशिवपेठेत ब्राह्मण कार्यालयाच्या अगदी समोरच कोटेश्वर कृष्णाबाईमध्ये सायली राहते. आणि तिच्याकडे दिवाळीसाठी, गणपतीसाठी, फराळासाठी जे उपयुक्त लागतं ते, आणि शिवाय लग्न कार्यासाठी महत्त्वाचं असे पदार्थ मिळतात. ते पदार्थ काय आहेत? तिचा खुसखुशीत चिवडा, याशिवाय खुसखुशीत करंजी, लेअर असलेली करंजी आणि चिरोटा, असे अनेक प्रकार तिच्याकडे. सो चला तिच्याकडे जाऊया आणि तिच्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊया. चला. मी आली आहे सदाशिवपेठेतल्या सायली जोशी कुंभोजकर यांच्याकडे. सायली, वेलकम टू 3CS चॅनल. तुझ्याकडे फराळाच्या पदार्थांची खूप मोठी रेंज आहे, मला सांग ना त्याविषयी. दिवाळीचा सगळा फराळ जो असतो तो सगळा माझ्याकडे मी स्वतः केलेला असतो. अच्छा. तो सगळा फराळ मी ठेवते. अच्छा. त्याच्यामध्ये मग चिवडा आहे, आपल्या पातळ पोह्यांचा चिवडा आहे, मक्याचा चिवडा आहे, बेसनाचे लाडू आहेत, गोड शंकरपाळे, खारे शंकरपाळे, अच्छा, चकल्या आहेत, आणि चिरोटे, करंजा, हे सगळे जे दिवाळीचे पदार्थ आहेत ते माझ्याकडे आहेत. आणि शिवाय आता नव्याने चालू केलेली आहे ती म्हणजे मेथी मठरी. ओके. हां, ती पण आता सध्या चालू आहे. ओके. दिवाळीच्या पदार्थांबरोबर तू लग्नासाठी वगैरे पण, म्हणजे रुखवतासाठी ठेवायला, किंवा लग्न कार्यात आता पाकिट म्हणजे आहेर म्हणून खाऊ पण दिला जातो ना चिवडा लाडूचा, तर त्याच्या पण तू ऑर्डर घेतेस ना? ऑर्डर. ओके. सो त्याविषयी सांग ना की तुझ्याकडे काय स्पेशालिटी आहे त्या पदार्थांची. म्हणजे चिवडा लाडू तर हा आपला प्रत्येक लग्नामध्ये दिलाच जातो. हो. पण आता काहींची डिमांड अशी असते की बेसन लाडूच पाहिजे, कारण ते टिकायला पण चांगले आहेत आणि मुलं बाहेर वगैरे गेलेली असतात. त्याच्यामुळे मग ते लाडू मुलांना बरेच महिने खाता येतात. त्यामुळे आता मला डिमांड अशी आली की लग्नाच्या लाडू चिवड्यामध्ये पण बेसनाचे लाडू स्पेशल येते. बरोबर. म्हणजे मग ते मुलं पण म्हणजे टिकाऊ पण राहतील आणि मुलांना पण खायला सोपे पडतात. म्हणजे बेसन लाडू आणि चिवडा असं कस्टमाइज पॅकिंग करून, शिवाय दिवाळीला सुद्धा मी कस्टमाइज करून देते. ओके. चकली, 2 चकल्या, 2 लाडू आणि चिवडा, मग हे असं सगळं कस्टमाइज करून दिलं जातं. ओके. आणि करंजी हा मेन लग्नातला रुखवतातला पदार्थ असतो. तर तुझ्याकडच्या करंजीची काय खासियत आहे? आपल्या करंज्या म्हणजे साठाच्या असतात, त्याला लेयर्स पडतात. अच्छा. वेगवेगळ्या अशा लेयर्स आलेल्या दिसतात आणि व्यवस्थित, आणि पूर्ण भरीव करंजी असते. आतून पोकळ अशी नसते. त्यामुळे ते खाताना सुद्धा आपल्याला खाल्ल्यानंतर असं वाटतं की काहीतरी आपण चांगला पदार्थ खाल्ला आहे करंजी सारखा, तो जाणवतो म्हणजे असं. त्यामुळे करंजी पूर्ण भरीव आणि लेयर्स असलेली साठा लावलेली करंजी असते. ओके. सो एवढी सगळी तुझ्याकडे व्हरायटी आहे. पण ही सात्विक गृह उद्योगची सुरुवात कशी झाली? सात्विक गृह उद्योगाची सुरुवात ॲक्च्युली हे सगळं आईपासून मी व्यवसाय बघत आलेले होते. त्यामुळे व्यवसायात उतरायचं हे मी लहानपणापासून ठरवलेलं होतं. ते पदार्थ मी सगळे तिच्याकडनं शिकत आलेले आहे. आणि मग जसजसं माझ्या हे लक्षात आलं की आपण हे काहीतरी चांगलं करू शकतोय, मग त्यावेळेला मग मी ठरवलं की आपण गृहउद्योगच करायचा. म्हणजे घरातून आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे सगळे पदार्थ करून द्यायचे. ओके. आणि मग 6 वर्षापूर्वी मी एकदा दिवाळीलाच असं केलं होतं. ओके. सुरुवात. आणि आपल्या घरापुरता आधी आपण करतो, पण त्याच्यानंतर मग ते माझ्या मामे सासूबाई आहेत, प्रतिमा मामी म्हणून. ओके. तर त्या मला म्हणाल्या की अगं तू एवढे सगळे छान पदार्थ करतेस, तर तू बाहेर का नाही म्हणजे तू हे करतेस. त्यांनी मला ती संधी पहिल्यांदा दिवाळीपासून सुरुवात करायला दिली. ओके. ओके. आणि मग त्यांनी जसं मला त्यांच्या बँकेतनं वगैरे ऑर्डर्स मिळवून दिले, मग त्या ऑर्डर्स जशा वाढत गेल्या तसं मग मला कॉन्फिडन्स वाढत गेला की मी खरंच एवढे सगळे पदार्थ एकटी करू शकते. अच्छा. आणि मग तिथून जी सुरुवात झाली आहे की मग आता हळूहळू एक्झिबिशन्स वगैरे हे ते. आणि दिवाळीला तर आता माझे ठरलेले कस्टमर झालेले आहेत की 2 महिन्या आधीच मला फोन करून सांगतात की मला हे सगळं असं असं हवं आहे. ओके. आणि मग ते दिलं जातं मग माझं. ओके. आणि तुला ऑर्डर द्यायची असेल तर साधारण किती दिवस आधी द्यायची? आता आपल्याकडे 8 दिवस आधी पण चालते, पण अदरवाईज जर दिवाळीला म्हणून हवी असेल तर मग मला साधारण महिनाभर लागतो. ओके. तो हे पदार्थ तुझे करून ठेवते, तर लाडू किती दिवस टिकतात? आणि इतर पदार्थांची स्पेशालिटी काय, म्हणजे तेल वगैरे कोणतं वापरतेस तू?
लाडू आपले साधारण बेसनाचे असतात, त्यामुळे ते महिनाभर टिकू शकतात. बरोबर. आणि आपली तेल म्हणजे आपलं रिफाईंड तेल असतं. अच्छा. आणि सगळं मी ग्राहकपेठेतनं वापरते, ओके. त्यामुळे ग्राहकपेठेशिवाय मी कुठेही ओके. आणि ते इतका विश्वास बसला की त्याच्यातनं म्हणजे केलं की ते एकदम चांगलंच असं होतं, त्यामुळे ओके. ग्राहकपेठेशिवाय नाही. आणि सगळं हे रिफाईंड तेलामधलंच असतं आपलं. ओके. ओके. जे आपलं जेमिनी सनफ्लॉवर रिफाईंड असतं त्याच्यामधलं सगळं केलेलं असतं. ओके. ओके. त्यामुळे आणि तुपामध्ये जर म्हणाल तर लाडू हे पण मी फक्त चितळ्यांचं तूप वापरूनच करते. ओके. मी तर कुठलंच तूप वापरत नाही. ओके. आणि त्यांचं त्याच्यामुळे क्वालिटी हो. खूप चांगली क्वालिटी मेंटेन येते राहते. आणि चवीमध्ये पण थोडा फरक पडतो. जे हो, हो. चितळ्यांचं वापरून आतापर्यंत मला चवीचा फरक कळलेला आहे लोकांकडनं, ओके. तो इतका सुंदर पद्धतीने रिस्पॉन्स आलेला आहे ओके. की मग मी चितळ्यांच्या तुपाशिवाय मी दुसरं कुठलंच ओके. वापरत नाही. ओके. सो पुण्यात जे चितळे फेमस आहेत त्यांचं तूप वापरूनच हो. हे पदार्थ केले जातात. सो पुण्याचं शुद्ध म्हणजे फराळशिवाय तुपाचा वापर पण चितळ्यांचा. सो हो. असं एक छान कॉम्बिनेशन तुमच्यापर्यंत फराळाचं मिळणार आहे आणि ते अत्यंत लज्जतदार पौष्टिक असं असणार आहे. सो तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकता. हा सगळा जो फराळ आहे तो माझा आता एप्रिलला एक एक्झिबिशन असतं ओके. आणि एक दिवाळीला एक्झिबिशन होतं. असे दोन कोणाचं एक्झिबिशन? सातव हॉलला चित्पावन संघाचं लागतं, सहकार नगरला. ओके. मग तिथे माझं आता 18-19 एप्रिलला 2 दिवस तिथे असतं, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 ओके. असे ह्या वेळामध्ये तिथे पूर्ण वेळ चालू असतो. ओके. तिकडे मी असे. ओके. सो तिथेही तुझ्या स्टॉलमधनं लोक खरेदी करू शकतात. हो. पण आता तुला परदेशातनं वगैरे पण ऑर्डर्स येतात का? परदेशातनं पण ऑर्डर्स येतात. शिवाय माझे इंदोरला आता एक मैत्रीण आहे, अच्छा. तिच्याही मुलीला वगैरे ती पाठवत असते. इंदोरला खरं तर तिथली हा, actually, स्पेशालिटी आहे. हो. पण तुझा इथनं फराळ तिकडे जातो तिकडे म्हणजे जातो. खरंच मोठी अचिव्हमेंट आहे. इंदोरी माणसाला फराळ आवडणं खरंच. ही मोठी कॉम्प्लिमेंट हो. आहे. तू रिसेलिंग वगैरे पण करतेस असं हो, म्हणाली. reselling पण सो आहे. मला त्याविषयी सांगू शकशील? आता बरेच जणांना मला असं विचारतायत की हे प्रोडक्ट आम्ही रिसेलसाठी घेतले तर चालेल म्हणून. तर मग मी त्याच्यासाठी त्यांना हो म्हणून सांगते. आता काही जण मला डोंबिवलीला वगैरे आहेत, आपल्या अच्छा. मुंबई साईडला जे आहेत की ठाणा अच्छा. मुंबईपर्यंत मी जिथे पोहोचू नाही शकत आहे, ओके. तिथे मग ते सगळ्या रिसेलिंगसाठी मग माझं घेऊन गेलं ओके. तरी चालतं. म्हणजे मुंबईतल्या वगैरे लोकांना ऑर्डर द्यायची असेल तर ते सहज देऊ शकतात. त्यांना हो. तिथे तू पोहोचणार पोहोचवू शकते. येस. सो तुम्हाला जर मुंबईत, ठाण्यात, पुण्यात किंवा पुण्याच्या बाहेर कुठेही ऑर्डर द्यायची असेल सायलीकडनं तर तुम्ही ती नक्की देऊ शकता. सायली, तुझ्याकडे इतके व्हरायटी ऑफ प्रोडक्ट आहेत. आणखीन एक मी मार्क केलं की सोशल मीडियावर तू नाही आहेस. आजकाल सोशल मीडियावर आपण सगळेच असतो, तो प्रेझेन्स महत्त्वाचा असतो. तर तुला नाही का सोशल मीडियावर यावंसं वाटलं आणि तुझा हा बिझनेस मग कसा वाढला? नाही, सोशल मीडियावरती मी पहिल्यापासून नव्हते. ओके. आणि त्याच्यानंतर पण हे सगळं माझं जे वाढत गेलंय ते असंच एकमेकांना सांगत की म्हणजे mouth publicity- पब्लिसिटीवरतीच माझं आतापर्यंत ओके. झालेलं आहे. म्हणजे मी आता ओके. माझ्या सोसायटीमधली मैत्रीण आहे, तिने सांगितलं होतं की आईकडे तिच्या सांगितलं होतं की ह्यांचा हा पदार्थ खूप छान झालाय. मग त्यांनी ऑर्डर दिली. मग त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी लग्न होतं, ओके. मग लग्नासाठी रुखवताच्या म्हणून गेली. ती अशी जी माउथ पब्लिसिटी होत गेली, ओके. त्याच्याने मग माझा हा बिझनेस वाढत गेला. ओके. मग कुटुंबाने पण तुला किती कुटुंबाची मदत मदत केली? आहे अर्थातच. मग त्याच्याशिवाय तर हे पूर्ण होऊ शकत नाहीये. हो. अर्थात सासूबाई आहेत, मिस्टर आहेत, माझी मुलगी आहे, ते पण तेवढ्याच ताकदीने माझ्या बरोबर उभे राहतात ओके. आणि हे सगळं मदत करतात. मैत्रिणी आहेत की ज्या मला सपोर्ट करतात की हे खूप छान करतेस. माझे घरातले नातेवाईक आहेत की मी मगाशी ओके. जसं म्हटलं की माझ्या त्या मामे सासूबाई आहेत, त्यांच्याच बरोबरीने मग जे मामे सासरे आहेत त्यांनी पण त्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलं म्हणजे म्हणजे हिची चकली फार छान असते. म्हणजे त्यामुळे ओके. मग ते वाढत गेलं की मग ओके. चला मग एक एक पदार्थ. माझी नंदा आहेत, त्या दोघीही नंदा ऑफिस म्हणजे बँकेमध्ये आहेत. मग ओके. त्यांनी सुद्धा बँकेमध्ये सांगितलं की माझी बहिणी करते तर तुम्ही हे घेऊन बघा. ओके. मग ते जे ऑफिसमध्ये सगळीकडे पसरत गेलं, ओके. मग ती जी माउथ पब्लिसिटी झाली अच्छा. त्याच्यावरती माझं अजूनपर्यंत ओके. छान पद्धतीने चाललेलं आहे. ओके. म्हणजे माउथ पब्लिसिटीच्या हो. बळावर आज तू जवळपास हजारो लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. किती छान गोष्ट आहे. म्हणजे माउथ पब्लिसिटी आजकाल सगळे म्हणतात की सोशल मीडियावर असणं गरजेचं आहे, पण एक माउथ पब्लिसिटीसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरता खूप उपयोगी ठरू शकते. याचं उदाहरण म्हणजे तू आहेस. येस. सो तू सोशल मीडियावर यावीस आणि तुझा बिझनेस अजून लोकांपर्यंत पोहोचावा असं आपण नक्कीच म्हणू शकतो. नक्कीच. तुझं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स कोणते आहेत? सध्या बेस्ट सेलिंगमध्ये माझे चकल्या, पातळ पोह्यांचा चिवडा, गोड शंकरपाळे
बेसनाचा लाडू आणि करंजी ओके हे सगळे पदार्थ आता सध्या माझे बेस्ट सेलिंगला चालू ओके आणि आता मेथी पुरी आता मी म्हटलं तसं एक ओके. नव्याने आता सुरू झालेली आहे ओके पण ओके. पहिले हे सगळे 5 पदार्थ माझे 12 ओके. महिने बेस्ट सेलिंगला जाणारे ओके. आहेत. ओके स्वयंपाकघरातनं ना घमघमाट सुटलाय. काय चालू आहे? करंजी आणि करंजी चिरोटे. आणि चिरोटे. साठा करंजी जी मी म्हणतीये ती हो, हो. करंजी आता चालू आहे हो हो त्यामुळे ती आता तुला टेस्टिंगला ताजी ताजी पण मिळणार. हो आणि मला बघायची आहे ती कशी तयार होते ती. Yes. सो चला करंजी कशी करतात ते पाहूया. आत्ता आपण करंजा बघितला त्याचप्रमाणे आपले चिरोटे पण फेमस असतात दिवाळीमध्ये. तर चिरोटे म्हणून माझ्या सासूबाईंची खास स्पेशालिटी आहे त्या तुम्हाला आत्ता करून दाखवते. सो मस्त लेअर सुटलेली करंजी आणि चिरोटा असं छान तयार आहे आणि बाकी फराळ पण मस्त आहे. आणि त्याचा जो करताना जे लेअर सुटलेली करंजी किंवा चिरोटे करताना बघणं हे फार छान होतं. म्हणजे मला असं झालं होतं की इतकी छान लेअर सुटले याच्यावर असं नाव वगैरे लिहायची गरजच नाही. ही अशी ठेवली तरी ती इतकी नेत्रसुखद आहे त्याच्यामुळे खरंच छान कौतुक वाटलं मला. येस सो आता टेस्ट करून बघा. काय खाऊ असा प्रश्न पडलाय कारण सगळंच सगळंच taste tempting. करायचंय. हे घेते येस चिरोटा चिरोटा. करंजी चिरोटा पण खाऊन बघा. हो हो आधी चिरोटा घेते. चिरोटा बघू शकता तुम्ही इतका मस्त लेअर आहे त्याला आणि छान पिठी साखर बुरबुरलेली आहे. एकदम Very good. खुसखुशीत हातून सगळ्या लेअरला Yes. सारण अगदी छान लागलेलं आणि मस्त झालं आहे. म्हणजे मला स्वतःला चिरोटा खूप दिवसांनी आवडला. आवडलाय. मस्त आला अगदी. करंजी ही पण इतकी छान लेअर सुटली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी तिला अशी छान Yes. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. मेन सारण आतपर्यंत भरलं आहे. अजिबात फार गोड नाही आहे माफक गोड आहे जेवढं गोड पाहिजे एवढं. आणि त्याच्या लेअरमुळे ना ते कुरकुरीतपणा आला आहे आणि तो असं छान आहे म्हणजे आणि तोंडात विरघळती आहे मेन ती. हां. तोंडात खूप गोड गोड झालं आहे असं नाही आहे. त्याचा एक छान क्रिस्पी फ्लेवर आणि सगळं एकदम बॅलन्स आहे. म्हणजे खूप दिवसांनी इतकी छान करंजी मला खायला मिळाली. Yes. तर तुम्ही ही करंजी नक्की ऑर्डर करू शकता. शंकरपाळे बघा. चहाबरोबर खायला तर शंकरपाळे एकदम बेस्ट आहेत. मस्त आहेत हे गोड पदार्थ सगळेच. आणि तू म्हणालीस ते तुपाचा एक छान त्याला तुपाचा. शुद्ध तूप आहे हे कळतं आहे त्याच्यात त्याच्यामुळे एकदमच मस्त झालं आहे हे सगळं. तर चिवडा म्हणजे आपण अगदी घरी करतो तसं सात्विक सात्विक चिवडा झालेला आहे. जळजळीत नाही आहे नाही. आणि मस्त कुरकुरीत आहे. म्हणजे तुम्ही बघत ऐकलं असेल तर खाताना एकदम त्याचा कुरकुरीतपणा जाणवला. तर एकदम असा कुरकुरीत चिवडा आहे. आणि माझे मेन प्रोडक्ट काही पदार्थ खाऊन झाल्यावर काही बोलायचं नाही फक्त त्या चवीचा आस्वाद घ्यायचा. तशी चकली आहे म्हणजे बोलतेच बंद. मस्त कुरकुरीत आणि आहा हा असं झालं मला. खूप दिवसांनी मी छान चकली खाल्ली त्याच्यामुळे म्हणजे सगळेच पदार्थ खरंच खूप छान आहेत. प्रत्येक पदार्थाचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते असं घरगुती त्याला छान प्रेमाचा स्पर्श मन लावून केलेले पदार्थ आहेत. हो त्यामुळे हे मी जाणवतंय हे करताना कारण प्रत्येक पदार्थ अतिशय चविष्ट आणि ते मन लावून छान झालेला आहे. सो मला स्वतःला हे खूप आवडले. मी लाडू खाऊन बघते. तू म्हणालीस की Yes. लाडू तुझा जो चितळ्यांचा आहे चितळ्यांच्या. तू पुणे म्हटलं की चितळे भाकरवडी तसं त्यांच्या तुपातला लाडू. त्याच्या वासावरनं आणि चवीवरनं रंगावरनं लक्षात येतो. हो एकदम माफक गोड आणि चविष्ट
म्हणजे तूपही छान त्याच्यात एकजीव झालं आहे आणि एकदम मस्त आहे. म्हणजे मला सगळेच पदार्थ मनापासून आवडले आणि प्रत्येकाचे वेगवेगळं वैशिष्ट्य आहे हेही कळलं आणि त्याला एक घरगुती स्वाद आहे. इतके छान पदार्थ सगळे फराळाचे आहेत जे तुम्ही लग्नातही चिवडा लाडू म्हणून देऊ शकता, शिवाय रुखवतातही ठेवू शकता, शिवाय तुमच्या इतर शुभकार्यांसाठी तिला ऑर्डर देऊ शकता. खरंच जेन्युअनली अतिशय छान पदार्थ आहेत आणि प्रत्येक पदार्थाला अतिशय छान चव आहे, एक घरगुतीपण आहे. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा की इतकं छान मला तुझे पदार्थ खायला मिळाले. मी स्वतः आता तुला चकलीची आणि करंजीची ऑर्डर नक्की देणार आहे. येस, बघ ती 1-2 मिनटं फक्त. हे सगळं खाऊन झाल्यानंतर माझ्याकडे ना एक मसाला सुपारी असते, ती मी सगळ्यांना नंतर देत असते. ओके. हे सगळे पदार्थ खाल्ले आपण कसं जेवल्यानंतर सुपारी हो खातो, हो तसं हे सगळे पदार्थ खाऊन झाल्यानंतर एक सुपारी आहे, त्या सुपारीची आता तुला टेस्ट देते मी. ओके आणि आपली ही सुपारी विरहित सुपारी आहे. ओके. मी सुपारी खातेच, पण तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, नक्की ऑर्डर करा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं. तोपर्यंत तरी चीअर्स.